चिपळूणमध्ये रंगलेल्या आमदार शेखर निकम चषक राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या संघांनी वर्चस्व गाजवत 11 फायटर एडी संघाने विजेतेपद पटकावले, तर RDCA संघ उपविजेता ठरला. 6 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 8 संघांचा सहभाग होता. अंतिम सामन्यात एडी संघाने दिलेले 189 धावांचे आव्हान RDCA संघाला पेलता आले नाही. या स्पर्धेत साहिल मतदार मॅन ऑफ द सिरीज ठरला, तर विश्वास कुंभार उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, विराज कोलते उत्कृष्ट फलंदाज आणि पार्थ गांधी उत्कृष्ट गोलंदाज ठरला. विजेत्या संघांचा सन्मान आमदार शेखर निकम आणि नामवंत क्रिकेटपटू राजेश पवार, असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. चिपळूणमध्ये अशा दर्जेदार स्पर्धा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत येथील खेळाडू भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकतील असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला. प्रतिनिधी योगेश बांडागळे. इकडे उभं भाषण देणं थोडंसं कठीण आहे, पण खूप बरं वाटतं इथे येऊन. आणि दोन्ही टीमचं अभिनंदन करतो. फायनलला खेळला तुम्ही आणि खूप चांगलं वाटलं. तुमची फिल्डिंग बघून काही सुंदर आउटस्टँडिंग कॅचेस बघायला मिळालं. मला खूप छान होतं. आणि चिपळूण जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं मी आभारी आहे, कारण की अशी टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केली आहे. आणखी पूर्वी बोललं जायचं की मुंबई, दिल्ली अशा मोठमोठ्या ठिकाणी क्रिकेटर्स येतात, पण आता गावोगावात चांगले क्रिकेटर्स येतात, पण त्यांनी अशी फॅसिलिटीज मिळणं खूप महत्वाचं आहे. तर त्याबद्दल मी अभिनंदन करतो निकम सरांचं, की आणि मी नक्कीच बोलीन की काही वर्षांनी इकडनं अजून चांगले क्रिकेटर्स येतीलच. आणि इन फ्युचर काही मार्गदर्शनासाठी गरज लागली तर मी आहेच, येईनच नक्की आवडीने. आणि मला इथे बोलवल्याबद्दल आभारी आहे.